नमस्कार मित्रांनो. आज 24 जुलै 2025 उद्यासाठीचं ॲनालिसिस करूया. तत्पूर्वी काल आपण काय बघितलं होतं प्रेडिक्शन ते थोडंसं बघूया. काल मी निफ्टीच्या एक दोन लेवल दिल्या होत्या. एक होती वरच्या साईडला की इथून एक रेसिस्टन्स येऊ शकतो किंवा इथून एक पुलबॅक येऊ शकतो. इथून रेसिस्टन्सवरनं एक डाऊनफॉल येऊ शकतो इथून, किंवा इथून एक वरच्या साईडला अप ट्रेंड होऊ शकतो किंवा पुलबॅक होऊ शकतो. पण मी इथे सांगितलं होतं की हा पूर्ण पोर्शन एक झोन आहे, ज्या झोनमध्ये तुम्हाला बघायचं आहे की जर काही प्राइस ॲक्शन बनली तर अपसाईडला जायचं आहे, नाही बनली तर नाही जायचं आहे. आणि ह्या झोनमध्ये बघाल मित्रांनो, एकही 15 मिनिटाची कॅन्डल अपसाईडला बनली नाही आणि पूर्णचे पूर्ण झोन ब्रेक झाला. आणि झोन ब्रेक झाल्या झाल्या जवळपास हा 70-80 पॉईंटच्या पेक्षा वरती, एक मिनिट मी चेक करतो जरा, हा जवळपास 89 पॉईंटचा फॉल मिळाला. जर कोणी कॅप्चर केला असेल तर ठीक आहे. आपण आज ट्रेड करायचा प्रयत्न केला. माझ्या व्हिडिओमध्ये बघा, मी इथे कुठेतरी एक प्रयत्न केला होता अपसाईडला जायचा, पण माझी ओव्हर कॉन्फिडन्स मला नडला. कारण का ओव्हर कॉन्फिडन्स एवढ्यासाठीच की मित्रांनो, इथे प्राइस ॲक्शन बघायला पाहिजे होती. मी प्राइस ॲक्शन न बघता इथे कॉन्फिडन्सने ट्रेड घेतला की इथून बाउन्स येईल, आणि ॲक्च्युली माझा एक स्टॉप लॉस हिट झाला. पण ठीक आहे, काय हरकत नाही मित्रांनो. 2 दिवस आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये होतो. आज आपण एखाद्या छोट्याशा लॉसमध्ये बाहेर पडलोय, परत आपण ट्रेड घेतलेला नाहीये. कारण का आपला रूल्स आहे, जर एक दिवस लॉस झाला तर आपण परत ट्रेड घेत नाही, एक दिवस प्रॉफिट झाला तर परत आपण ट्रेड घेत नाही. मला वाटतंय मित्रांनो, निफ्टी बऱ्यापैकी फॉल करेल, पण निफ्टीकडे एक चान्स आहे. हा एक सपोर्ट आहे निफ्टीकडे. ह्या सपोर्टवरनं जर काही प्राइस ॲक्शन बनते उद्याला, तर ह्या सपोर्टवरनं मार्केट अपसाईडला जाऊ शकेल. कारण का उद्या निफ्टी गॅप अप होतोय, गॅप डाऊन होतोय, परत चर्चेचा विषय आहे. आज काही न्यूज आली आहे माहीत नाही मला, पण त्यामुळे मार्केट फॉल झालं. कारण का मार्केटने वरच्या रेसिस्टन्सला सुद्धा टेकायला मार्केट गेलं नाही. जिथे ओपनिंग झालं त्या ओपनिंगपासून खालपर्यंत डायरेक्ट मार्केट फॉलोच करत आलं. मार्केटने कोणालाही कसलाही चान्स दिला नाही. त्यामुळे काही आज ट्रेड करता आला नाही. आपण एक ट्रेड घेतला होता, त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान झालं. तो ओव्हर कॉन्फिडन्सचा ट्रेड होता. आज आपलं डायरेक्शन चुकलं याचा अर्थ मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही रिअल डायरेक्शन, मार्केट आज कुठल्या साईडला जाणार आहे हे जर पकडू शकत नसाल, तर डायरेक्शन चुकतं. आणि मग तुम्ही एक ट्रेड घ्या नाही तर 10 ट्रेड घ्या, तुमचे सगळे ट्रेड चुकत जातात. आज डायरेक्शन चुकलं, आपला ट्रेड चुकला, इट्स ओके, होतं, मार्केट आहे, त्याच्यामुळे अप्स अँड डाऊन्स होत राहतात. उद्या आपण परत जोमाने प्रयत्न करू. तर उद्यासाठी माझं एवढंच एक आहे की हा लास्ट सपोर्ट आहे मित्रांनो, 24,945 पासून 24,880 पर्यंत. ह्या पूर्ण सपोर्टमध्ये जर कुठे काही प्राइस ॲक्शन बनत असेल तर या प्राइस ॲक्शननुसार थोडंसं तुम्ही अपसाईडला जायचा प्रयत्न करू शकता. नाहीतर मित्रांनो, मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो. आणि जर हा फॉल जर आला तर हा फॉल जवळपास मग हे जर सपोर्ट हा जर तुटला तर हा फॉल जवळपास येईल 24,806 पासून 24,735 पर्यंत फॉल येऊ शकतो, किंवा त्याच्याही खाली जाऊ शकतो. ही एक लास्ट सपोर्ट लेवल राहील आपल्यासाठी परत उद्यासाठी खाली. म्हणजे हा एक सपोर्ट आहे आणि ह्याच्या खाली हा एक सपोर्ट आहे. बघूया काय करतो उद्या मार्केटमध्ये मित्रांनो. उद्या मार्केटचे टॅम्पलेट्स परत बघण्यासारखे होतील. कारण का आज मी हा रेसिस्टन्स दिला होता, पण तुम्ही जर बघायला गेलात तर हा रेसिस्टन्स ही कालच्या लेवलची हाय होती. हा जो हाय आहे हा मार्केटने काय केला, आतल्या साईडला ब्रेक केला, आणि आतल्या साईडला ब्रेक केल्यावर मार्केटने डायरेक्ट खाली फॉल दिला. उद्या पण बघावं लागेल मित्रांनो, हा जो लो आहे ह्याला जर मार्केट उद्या जर काही रिस्पेक्ट देत असेल आणि वरच्या साईडला अप मोमेंटम करत असेल तर मार्केटला अपसाईडला वरच्या साईडला मोमेंटम उद्या येऊ शकतात. पण उद्या हा जर लो स्किप नाही झाला याचा अर्थ थोडक्यात लो कंटिन्यू खाली, लोच्या खाली कंटिन्यू मार्केटच्या कॅन्डल्स बनत गेल्या आणि स्किप नाही झाला लो, तर मात्र पहिली ही लेवल येऊ शकते, दुसरी ही लेवल येऊ शकते. ह्या दोन्ही लेवल मार्केटमध्ये एक सपोर्टचं काम करतील. बाकी रेसिस्टन्स म्हणाल तर हे मार्केटमधून मी जरा थोडंसं काढून टाकतो. रेसिस्टन्स मार्केटमध्ये पुन्हा एक बनतोय मित्रांनो, हा एक रेसिस्टन्स आहे. हा रेसिस्टन्स बनतोय इथे 25,154 पासून 25,182 पर्यंत. जर उद्या मार्केट गॅपअप ओपन होतंय तर इथे पुन्हा प्राइस ॲक्शन बघावी लागेल. इथे जर व्यवस्थित प्राइस ॲक्शन बनते तर पुन्हा एक डाऊन साईडला मार्केट यायचे चान्सेस बनतील. तर हा एक रेसिस्टन्स मार्केटमध्ये आहे मित्रांनो. आणि दुसरा सपोर्ट लेवल, हा एक सपोर्ट लेवल आहे. इथे दोन्हीकडे टॅम्पलेट चेक करावे लागतील. आज गोंधळ एवढाच झाला की आज आपण जास्ती ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो आणि इथे कुठेतरी आपला स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे, जे झालं ते झालं मित्रांनो, त्याला काय आपण काही नाही करू शकत. आता आपण उद्यावरती फोकस करूया. निफ्टीचा व्ह्यू तुम्हाला मी क्लिअर डायरेक्शनला दिला आहे. आता उद्या आपण बघूया की आपण क्रूड ऑइल, नॅचरल गॅसमध्ये काय काय बघितलं होतं. मी नॅचरल गॅसपासून सुरुवात करतो.
नॅचरल गॅसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नॅचरल गॅस एक बऱ्यापैकी लेवल खालच्या साईडला मी तुम्हाला दिले होते. ही बघा, ही 266 ची लेवल सुद्धा नॅचरल गॅसने काय केलं नाही, टोटली अचीव करून टाकलं नाही. मी थोडंसं टाइम फ्रेम बदलतो. म्हणजे आपला जो मागे व्ह्यू होता की नॅचरल गॅस इथे कुठे मी तुम्हाला सपोर्ट दिला होता, हा सपोर्ट जर नॅचरल गॅस तोडतोय तर नॅचरल गॅस या लेवलपर्यंत येऊ शकेल. नॅचरल गॅसची आत्ताची लेवल आहे ही 266 ची लेवल मार्केटने क्रॉस केलं नाही आणि मार्केट आत्ता अपसाईडला मूव्ह करतंय. जर ही मार्केटची मूवमेंट अशीच जर कंपल्सरी वरच्या साईडला राहिली तर हे मार्केट कमीत कमी या लेवलपर्यंत येऊ शकतं आणि ही लेवल आहे तुमची 277 पासून 281 पर्यंत मार्केट अपसाईडला मूव्ह आज करू शकतं. आज मार्केटमध्ये डाऊनचा विचार तुम्ही आत्ता तरी करू नका, कारण का मार्केटने एक चांगली लेवल आहे तिचा थोडक्यात सांगायला गेलं तर बघा, ही एक लेवल आहे, या लेवलला स्किप केलं नाही, त्यामुळे आज मार्केटचा व्ह्यू जो आहे हा बुलिश असू शकतो. तुम्हाला जर एंट्री घ्यायची आहे तर मी डॉट 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 लाईन करून ठेवली बघा, 267 इथे जर मार्केट तुम्हाला परत मिळतंय तर तुम्ही अप साईडला एक छोटीशी एंट्री प्लॅन करू शकता आणि तुमचा स्टॉप लॉस जस्ट ह्याच्या खाली राहील 264, म्हणजे 266ला 66.7ला एंट्री आणि 264 265 पर्यंत तुमचा स्टॉप लॉस ठेवून एक अपसाईडला मोमेंटम तुम्ही ट्राय करू शकता. हे शॉर्ट टर्मसाठी आहे, आजच्यासाठीच आहे, उद्यासाठीचा विचार याच्यामध्ये करू नका, कारण का एक चांगली बुलिश मोमेंटम मार्केटने एका कॅन्डलला स्किप करून दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अपसाईडला जायचा विचार तेव्हाच करा जेव्हा मार्केट तुम्हाला खाली पुन्हा मिळेल. 266-67च्या आसपास जर मार्केट मिळालं आणि एक 15 मिनिटाची कॅन्डल जर अपसाईडला परत बनवतंय, मी परत सांगतोय, एक 15 मिनिटाची कॅन्डल जर अपसाईडला मार्केट परत बनवतंय ह्या लेवलवरनं मार्केट पुन्हा एक 15 मिनिटाची कॅन्डल अपसाईडला बनवतंय, तर तुम्ही इथपर्यंतचं टार्गेट आजच्या दिवसासाठी ठेवू शकता. मी सांगतोय परत, आजच्या दिवसासाठी. तुम्ही उगाच परत उद्यासाठीचा हा व्ह्यू ठेवू नका, आजच्या दिवसासाठी तुम्ही हा व्ह्यू ठेवू शकता. ओके. क्रूड ऑइलमध्ये बघूया मित्रांनो. क्रूड ऑइलमध्ये मी परवा तुम्हाला एक ना हे दिलं होतं की क्रूड ऑइल काय आहे. क्रूड ऑइल एका चांगल्या परिस्थितीमध्ये खाली जातंय आणि हा तुम्हाला मी दिला होता. इथे जर कोणाला काही चान्स मिळाला तर इथून डाऊनला तुम्ही जाऊ शकता. डाऊनची इथे एक मोमेंटम बनलेली आहे. मोमेंटमला तुम्हाला डाऊनला इथे एक कॅन्डल टेकल्यानंतर हा तुमचा एक व्ह्यू होता. बघा इथे हे तुम्ही छोटासा स्टॉप लॉस ठेवून हा व्ह्यू कंटिन्यू ठेवू शकला असतात. पण आता मार्केट आहे थोडंसं इथे 5702 वर तुमचा स्टॉप लॉस भयानक मोठा होईल. 5740 एवढा स्टॉप लॉस मेंटेन करणार असाल तर करा. पण आत्ता काय आहे मार्केटमध्ये, जी आत्ता ही जी खाली मोमेंटम आलेली आहे ही एवढी स्ट्रॉंग आलेली नाही, ही वीक मोमेंटम आलेली आहे. त्यामुळे हा ट्रेड तुम्ही सध्या आत्ता अवॉइड करा, कारण का इथे जी प्राइस ॲक्शन बनते ही वीक बनते. ही जरा स्ट्रॉंग बनली असती ना तर मी तुम्हाला म्हटलं असतं की तुम्ही डाऊन ट्रेंडला जा, पण ही वीक बनते. त्यामुळे थोडा वेळ अजून वाट बघावी लागेल या प्राइस ॲक्शनमध्ये आणि ह्या प्राइस ॲक्शननुसार ट्रेड करावं लागेल. आत्ता तुम्ही इथून डायरेक्ट खालच्या साईडला इथला स्टॉप लॉस ठेवून घेऊ नका, कारण का ही मोमेंटम आहे, परत मी एकदा सांगतो, ही वीक बनलेली आहे. त्यामुळे थोडंसं हे 50-50 चान्सेसवाला ट्रेड आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता या क्रूड ऑइलमध्ये घेऊ नका. क्रूड ऑइलचा हा जो रेसिस्टन्स आहे, हा क्रूड ऑइलचा रेसिस्टन्स मी इथे तुम्हाला परवाच्या दिवशी दिला होता. तिथून एक चांगली मोमेंटम बनते खाली. पण काय आहे की खाली जरी मोमेंटम बनत असली तर ह्या मोमेंटम बनताना वीक वीक बनतायत, तेवढ्या काही खास बनत नाहीयेत. तर थोडा वेळ वाट बघायला लागेल. माझा क्रूड ऑइलचा अजूनही व्ह्यू आहे की क्रूड ऑइल 5509 पर्यंत खालच्या साईडला येऊ शकतं. पण त्याच्यासाठी आजचा दिवस तुम्ही निवडू नका, कारण का ही मोमेंटम तशी पाहिजे तशी प्राइस ॲक्शन बनत नाहीये. थोडा उद्या एकदा ह्याच्यावर आपण ट्राय करू. आजचे ह्याचे कॉन्टेंट काय बनतात त्याच्यावरती ट्राय करू आणि मग उद्यासाठी आपण त्याचा व्ह्यू बनवू. गोल्ड बघूया मित्रांनो. गोल्ड मी जो परवा सपोर्ट दिला होता, सॉरी रेसिस्टन्स दिला होता, त्या रेसिस्टन्सवरनं गोल्ड आलेला आहे आणि आता बरोबर सपोर्टवरती पुन्हा आहे. मी परत सांगतो, जर हा सपोर्ट तुटला मित्रांनो तर गोल्ड चांगल्या लेवलपर्यंत खाली येऊ शकेल. 3283 पर्यंत गोल्ड येऊ शकेल. पण हा सपोर्ट जिथपर्यंत तुटत नाही तिथपर्यंत गोल्डमध्ये कुठलाही व्ह्यू तुम्ही आत्ता ठेवू नका. हा एक चांगला सपोर्ट आहे. बरं, सपोर्ट तुटल्या सुद्धा तुम्ही डायरेक्ट ट्रेड घेत असाल तर थोडं कॉशियस राहा. मार्केटचा सपोर्ट तुटल्या एकदा वरती परत येऊ दे मार्केट, आणि वरती आल्यानंतर जर काही तुम्हाला प्राइस ॲक्शन दिसते तर त्या प्राइस ॲक्शनवरती तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड घेऊ शकता. तर गोल्डचा माझा व्ह्यू क्लिअर आहे. गोल्डचा व्ह्यू आहे आत्ता तरी, हा जर सपोर्ट तुटला तर गोल्डचा व्ह्यू आहे माझा 3282 पर्यंतचा व्ह्यू आहे. आत्ता गोल्डची एक मोमेंटम आली, ही छानपैकी खालच्या साईडला आलेली आहे. जर हा सपोर्ट तुटेल आणि थोडंसं वरच्या साईडला जर मार्केट रिटेस्ट होत आहे, म्हणजे थोडक्यात जर हा सपोर्ट तुटून जर मार्केट वरच्या साईडला रिटेस्ट होऊन एक मोमेंटम बनवत आहे तर मात्र मोमेंटम खालच्या साईडला येऊ शकेल. तर तुम्ही ह्या थोड्या गोष्टींवर लक्ष द्या. पण हा सपोर्ट तुटत नाही तिथपर्यंत डाऊन साईडचा बिलकुल व्ह्यू ठेवू नका, कारण का मार्केट, जे गोल्डचं मार्केट आहे
ते कसं आहे, भरपूर गोष्टी त्याच्यात नॅशनली इंटरनॅशनली, नॅशनली म्हणण्यापेक्षा इंटरनॅशनली न्यूज त्याच्यावर बऱ्यापैकी इम्पॅक्ट आणतात. त्यामुळे गोल्डमध्ये तुम्ही ट्रेड करताना थोडं सावधगिरीने ट्रेड करा. गोल्डचा जो आपला रेसिस्टन्स होता, त्या रेसिस्टन्सवरनं एक्झॅक्ट मार्केट खाली आलेलं आहे. आता बघूया काय करतोय गोल्ड आज. आजच्या व्ह्यूवर आपण उद्याचा व्ह्यू ठरवूया, पण मला आता असं वाटतंय की गोल्ड ह्या ज्या सपोर्ट आणि रेसिस्टन्स आहे ह्याच्यामध्ये गोल्ड आहे. जिथपर्यंत हे तोडत नाही तिथपर्यंत गोल्ड डाऊन जाऊ नका, आणि जिथपर्यंत हे तोडत नाही तिथपर्यंत गोल्डचा अपचा व्ह्यू ठेवू नका. ओके, गोल्डचा व्ह्यू झाला, नॅचरल गॅस व्ह्यू झाला, क्रूड ऑइल झाला. हे बघा नॅचरल गॅसमध्ये बघा मोमेंटम बघा, मी आज सांगितलं होतं नॅचरल गॅसमध्ये मोमेंटम आहे आपली. आता ही नॅचरल गॅसची जी मोमेंटम आहे ती बघा तुम्ही, थोडंसं खाली मिळालं तर अपसाईडला तुम्ही जाऊ शकता. हे टार्गेट लेवल आहे. क्रूड ऑइलला परत सांगितलं, क्रूड ऑइलचा एक रेसिस्टन्स आहे. जर चांगल्या प्रकारे रेसिस्टन्स वर्क करतोय, पण ही मोमेंटम मला स्लो वाटते, त्यामुळे थोडंसं मी कन्फ्यूज आहे. त्यामुळे क्रूड ऑइलसाठी खालच्या दिशेला जायचा प्रयत्न आत्ता करू नका. इथे एक अजून एक स्ट्रॉंग मोमेंटम जर दिसली तर खालच्या साईडला तुम्ही जाऊ शकता. मग हा जो सपोर्ट आहे हा बिलकुल वर्क करणार नाही. ओके, नॅचरल गॅस झाला, गोल्ड झाला, क्रूड ऑइल झाला. परत आपण एकदा निफ्टीवरती येऊया. निफ्टीने आज जबरदस्त मोमेंटम डाऊन साईडला आणल्याने आहे. मे बी एक्सपायरी असल्यामुळे कदाचित मार्केटने सगळ्या लोकांना ट्रॅप केलेला आहे. तर तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये फसू नका, कारण का उद्या परत बँक निफ्टी डेलीचे जे टॅम्पलेट्स बनवेल ते कशा प्रकारे बनवेल नाही सांगू शकत. फक्त बँक निफ्टी निफ्टीसाठी एकच हा व्ह्यू आहे की निफ्टीसाठी हा एक चांगला सपोर्टचं काम करेल. हा सपोर्टचं काम करेल असं मला 100% वाटतंय. इथे प्राइस ॲक्शन जर प्रॉपर बनते, प्राइस ॲक्शन बनते याचा अर्थ डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न नाही, पण इथे जर व्यवस्थित प्राइस ॲक्शन बनते आमच्या क्लासनुसार, तर हा एक सपोर्ट जबरदस्त वर्क करू शकेल असं मला वाटतं. आणि हा जर सपोर्ट तुटला आहे तर मात्र मग निफ्टीला खाली जाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. मग निफ्टी मात्र जबरदस्त फॉल करेल, हे लक्षात ठेवून द्या मित्रांनो. ओके, तर निफ्टीचा तुमचा आत्ताचा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू आज एक्सपायरीमुळे तुम्ही चेंज करू नका. एक्सपायरीमुळे काय असतं, एक्सपायरीमध्ये सगळे विषय वेगळे असतात. आणि आज गुरुवार होता, त्यामुळे गुरुवारच्या हिशोबाने तुम्ही उद्याचा व्ह्यू ठेवू नका. शुक्रवारी आपल्याला एक परफेक्ट डायरेक्शन मिळेल, त्या डायरेक्शननुसार आपण पुढचे व्ह्यू बनवू. उद्यासाठी मात्र सतर्क राहा, कारण का उद्या मला असं वाटतंय की निफ्टी जी आहे ही थोडीशी गॅपडाऊन ओपन व्हायचा प्रयत्न करेल. थोडीशी जरी गॅपडाऊन ओपन झाली तरी हा सपोर्ट लक्षात ठेवून द्या. सपोर्टवरनं कसे टॅम्पलेट्स बनतात हे तुम्ही लिहून घ्या. आज जर निफ्टी परफेक्ट जर वरच्या लेवलला ओपन झाली असती तर एक परफेक्ट ट्रेड डाऊन ट्रेड बनला असता, कारण का हा आपल्याकडे एक चांगला रेसिस्टन्स होता. पण निफ्टीने एवढी मस्तपैकी गोंधळ घातला की निफ्टीने अजिबात वरती ओपनिंग न देता फक्त 30-40 पॉईंटाची वरती ओपनिंग दिली, आणि तिथून जाऊन निफ्टीने फॉल केलाय. तो एक जबरदस्त फॉल दिला. त्या फॉलमध्ये बहुतेकांना एंट्री मिळाली असेल नसेल, कारण का 2 दिवस मार्केट बुलिश मोमेंटममध्ये होतं, 2 दिवस मार्केट बुलिश मोमेंटममध्ये होतं. आणि आज निफ्टीने आपले टॅम्पलेट्स बदललेत. आता उद्या निफ्टीचे जर टॅम्पलेट्स कंटिन्यू राहिले तर कंटिन्यू राहून इथून थोडासा एक पुलबॅक येऊ शकतो, हे आपल्याला एक चान्स आहे निफ्टीसाठी. किंवा जर निफ्टी उद्या गॅपअप ओपन झाला तर पुन्हा निफ्टी सेम टॅम्पलेट्स बनवू शकेल. हे टॅम्पलेट्स लक्षात ठेवून द्या, हे टॅम्पलेट्सचा उपयोग होतो. पण तुम्हाला रेसिस्टन्स आणि सपोर्टवरती कुठल्या प्रकारची प्राइस ॲक्शन बनते हे जर कळत नसेल तर तुम्ही ह्यामध्ये ट्रेड करू नका. आपण आपल्या क्लासेसमध्ये सगळं शिकवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट रेसिस्टन्सवर कशा प्रकारची प्राइस ॲक्शन एक्झॅक्ट बनायला पाहिजे, ती बनल्यावर कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा असतो हे सगळं शिकवलं जातं. आज मी माझेच रूल विसरलो, मी कुठलीही प्राइस ॲक्शन न बघता इथे ट्रेड करायला गेलो, त्यामुळे माझा स्टॉप लॉस हिट झालाय. ठीक आहे, होतं मित्रांनो. सायकोलॉजी कधी कधी आपल्याला साथ देतेच असं नाही. आपण काय काय गोष्टी विसरतो, कारण का आपण माणसं आहोत. मी माझी चूक कबूल करतो, पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा ट्रेड करता तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून करायला पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल प्राइस ॲक्शन सपोर्ट रेसिस्टन्सवर कशी चेक करायची बघायची, तर तुम्ही कृपा करून ट्रेड करू नका. एज्युकेशन पर्पज सगळ्या गोष्टी शिका. जर काय वाटलं तर माझ्या या फोन नंबरला कॉल करा, मी तुम्हाला सपोर्ट करेन. ओके मित्रांनो, धन्यवाद. आजचा व्ह्यू एवढाच होता. उद्या जर काय तुम्हाला, उद्याचे मी माझी लाईव्ह रेकॉर्डिंग जी आहे ती परत टाकीन तुम्हाला ग्रुपवरती, ती लाईव्ह रेकॉर्डिंग बघा. उद्या रात्री मी कुठलाही व्ह्यू देईन असं नाही, कारण का शनिवार रविवार असतो. मी शुक्रवारी रात्री व्ह्यू द्यायचा प्रयत्न करणार नाही. आपण सोमवारी संध्याकाळी परत भेटू. उद्याचे माझे लाईव्ह सेशन्स असतील ते आठवणीने तुम्ही बघायला विसरू नका. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.